रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आज शनिवार आहे आणि आज आपण डोंगरावर निघालो आहे. आपण पाहतात या ठिकाणी आमचे दोस्त संजय शिंदे हे पुढे गेलेत. आपल्याला थोडा उशीर झाला आहे. उशीर म्हणजे असं आला की माझं आवडल्यानंतर मी त्यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही आणि त्यांची वाट बघत मी थांबलो खाली आणि त्यांनी फोन न उचलता ते पुढं निघून गेले. म्हणून आपल्याला उशीर झाला आहे. तर चलो आता आपण इथं येऊन बघतोय तर ते तिकडं वरती आहेत. तर आपण आता चलो. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण पक्ष्यांसाठी पाणी सोय केलेली आहे. ग्लासामध्ये पाणी ठेवलेलं आहे. हे असं एक झाड आहे बोराचं. त्या झाडाच्या खाली आपण इथे पक्ष्यांना पाण्याची सोय केलेली आहे. तर मित्र बघा, आता हे झाड आहे वडाचं. याला आम्ही पाणी आणलंय, याला पाणी घालतोय. बाकी सगळ्यांना घातलं ना. याला आता पाणी घालतोय. पाणी घातलं भरपूर. आता याची जी पानं आहे वाळलेली ती जरा आपण काढून टाकू. आपल्याला काय उपयोग नाही. ही अशी वाळलेली पानं आहे. वाळलेली पानं सगळी काढून टाकतो आपण याची. बघा इथे जेवढी पानं आहेत वाळलेली तेवढी आपण काढून टाकतो आता. वाळलेली पानं काढून टाकतो आपण आता. जेणेकरून झाड दिसायला चांगलं आणि चांगलं फुटवते आता. त्याला इथं याची वाळलेली पानं आपण काढलेली आता. मित्र, बराच वेळ झाला मी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सूर्य आता असा वरती आलेला आहे. आम्ही या ठिकाणी येऊन झाडांना पाणी घातलं आणि पक्ष्यांसाठी ग्लासामध्ये पाणी ठेवलं आणि या ठिकाणी जरा आम्ही बसलो आता
निवांत सूर्य पाहतात आपण आता किती वरती आलेलं आहे. ऊन जाणवायला लागलं आहे आता सकाळचं. खूप छान असं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी दिसत आहे. सकाळचं निसर्ग सौंदर्य खूप छान दिसत आहे. डोंगरावरून